प्रथम तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फार हृदयापासून शुभेच्छा आणि प्रार्थना या फ्रँचायझीला अजून उदंड यश मिळो, खूप सारे पेशंट कन्सीव्ह होत, या शुभेच्छा प्रार्थनेसह मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेन. अर्थात मला असं बोलवलं जाईल या कामासाठी असं काय फारसं अपेक्षित नव्हतं. ठीक आहे. तर आपण बहुतांशी जेव्हा फार अगदी बेसिक गोष्टी आम्ही गृहीत धरून जातो, मग ते लग्न असो किंवा पालक बनण्याचा उद्देश असतो, आपण अति बेसिक गोष्टी फार गृहीत धरलेल्या, त्या गृहीत न धरता आपला दृष्टिकोन थोडा बदलणं आवश्यक आहे. की जसं की उदाहरणार्थ आपण एखाद्या मुलाला जन्म घालू इच्छितो तर त्याची आवश्यकता याच्याबद्दल आपण नाही विचार करत. त्याच्यानंतर ही इच्छा याच्याबद्दलही फारसे विचार नाही करत. बहुतांशी आपला उद्देश हे अपत्य प्राप्ती व्हावी, कारण ती सगळ्यांना होते आणि आपल्यालाही असायला हवी, अशा उद्देशाच्या फार पुढे जाऊन याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होणं फार आवश्यक आहे. आणि हा दृष्टिकोन उदात्त होण्यासाठी आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टीची आवश्यकता आहे की ते म्हणजे अध्यात्म. मेडिकल फील्डमध्ये बहुतांशी बऱ्याच वेळेला एक उत्तम शरीर आणि त्याला बायोलॉजिकली मॅक्सिमम कसं फिट करता येईल, प्रजननासाठी शारीरिक लेवलवर किती उत्तम त्याला बनवता येईल, याच्या पलीकडे ती व्यक्ती, ती माता किंवा जी ॲस्पायरिंग आहे, पिता किंवा आई बाबा म्हणून या लोकांचं आध्यात्मिक, मानसिक, भावनिक आणि मग शारीरिक या सर्व स्तरावरती जडणघडण कुठल्या स्तरावरती आहे त्याच्यावरून या गोष्टी ठरत असतात. माझे गुरु याच्याबद्दल 2-3 मुद्दे सांगतात, तुम्ही थोडक्यात सांगतो, मी कंप्लीट करतो. उदाहरणार्थ मी छोटीशी त्यांनी सांगितलेली गोष्ट थोडी विस्तारित पण सांगेल. ते म्हणतात की कल्पना करा की जेव्हा या भीष्माने ज्या राण्यांना जिंकून आणलं होतं आपल्या भावासाठी, त्या भावाचं नाव होतं विचित्रवीर्य. तो भाऊ भीष्माचा हा इम्पॉर्टंट होता, म्हणजे तो प्रजनन करण्यास सक्षम नव्हता. पण या वंशाचा पुढे कोणतरी उत्तराधिकारी व्हावं या उद्देशानं जेव्हा त्यांच्यामध्ये उदाहरणार्थ मोठ्या लेवलवरती आत्ताच्या पद्धतीप्रमाणे मीटिंग झाली असं म्हणूया, आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरतं की जर हा विचित्र वीर्य या राण्यांना प्रजननासाठी उपयुक्त नाही आहे तर त्यांनी असं ठरवतात की व्यास मुनींना बोलवलं जातं. कशासाठी? की त्या राण्यांच्या कडून व्यासांच्या माध्यमातून त्यांना प्रजनन किंवा प्रजोत्पत्ती व्हावी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा जे व्यास होते हे यांचे सावत्र भाऊ आहेत. कोणाचे? उदाहरणार्थ विचित्रवीर्य आणि भीष्म सावत्र भाऊ आहेत. जेव्हा या व्यासांना बोलवलं जातं तेव्हा व्यास फार ऑकवर्ड फील करतात की हे काय तुम्ही करता आहात, काय विचार करता आहात, आणि फार म्हणजे राणीने आदेश दिलाय, म्हणजे त्यांच्याच कुळातलाच विषय आहे, फार कन्व्हिन्स करून व्यासांना बोलवलं जातं. आणि व्यासांना बोलवल्यानंतर व्यासांबरोबर त्यांना या एक राणीला प्रजननाच्या क्रियेसाठी पाठवलं जातं. तर उदाहरणार्थ पहिली राणी जेव्हा जाते तेव्हा ते जंगलातून खूप दिवसाचे न अंघोळ केलेल्यासारखे फार क्लीन नीट नाही आहेत तसेच आलेले आहेत, आणि त्यांनी एक मुहूर्त काढलेला असतो, पुढचे 2 तास हे उत्तम मुहूर्त आहे प्रजननासाठी असं त्यांना सांगून त्या कमी वेळेमध्ये त्यांना या क्रियेसाठी पाठवलं जातं. आणि मग जेव्हा ती राणी त्या व्यासांबरोबर पहिली अंबा का अंबिका वगैरे ती जाते आणि एकूण व्यासांचं ते सगळं रूप अवस्था पाहून तिला फारच किळसवाणं वाटतं. ती आपले डोळे बंद करते आणि आणि त्यांचं मग ते ती काय म्हणू आपण शय्या क्रीडा किंवा प्रजननाची क्रिया पूर्ण होते. आणि मग याचा परिणाम म्हणून
त्या राणीला जो पुत्र तयार झाला, मिळाला, त्याचं नाव धृतराष्ट्र ठेवलं होतं. त्याचं कारण की त्या राणीने या सगळ्या क्रियेमध्ये आपला मनोभाव, मनोदशा, आंतरिक स्थिती ही अशी घट्ट बंद करून ठेवलेली, डोळे वगैरे, त्याचा परिणाम म्हणून त्यांना आंधळा धृतराष्ट्र जन्माला येतो. तर याच्यामध्ये अतिशय महत्वाचा मेसेज काय आहे की प्रजननाचा जो टाइम आहे, जेव्हा दोन लोक शारीरिकरित्या एकत्र येतात आणि प्रजननाची क्रिया करतात, त्यावेळी ते कुठल्या मनोदशेमध्ये, कुठल्या मनोभावामध्ये, कुठली कंपनमय स्थिती तयार करतात. जसा सूक्ष्म आणि शुद्ध उदात्त कंपन जर त्यांच्या भावात्मक आणि आध्यात्मिक क्रियेमध्ये त्यांनी बनवलं असेल, तर त्या कंपनांना मॅच होणारं उदात्त आत्मा आकर्षित होतो. जसं की उदाहरण काश्मीरमध्ये सफरचंद येईल, कोकणात भातच येईल. कारण भात या उदाहरणात पिकासाठी उत्तम जे वातावरण आहे, जे व्हायब्रेटरी फील्ड आहे, ते कोकणात उत्तम आहे. जसं सफरचंदासाठी काश्मीर उत्तम आहे, तसं उत्तम आत्मा आकर्षित करणे हे एकूण प्रजनन क्रियेतलं अति महत्वाचा भाग असतो. त्याऐवजी त्याच्यानंतर गर्भसंस्कार म्हणजे उत्तम आत्मा आहे, जाता आत्मे सगळे उत्तमच असतात, त्याच्याबरोबर असलेली चेतना ही बऱ्याच अंशी अशुद्धी, कर्म आणि कार्मिक प्रभाव घेऊन येत असते. आणि त्याची चेतनेमध्ये जे त्यांनी धारण केलेलं आहे ती त्याची कंपनमय भावात्मक स्थिती असते. मग त्या स्त्री आणि पुरुषानं अशी अति कामवासनेमधली भावना केली असेल, दैवी क्रिया, दैवी भाव न ठेवता, तर तिथं जे तयार होणारं कंपनमय वातावरण आहे त्याला सूट करणारा चेतनावाली आत्मा आकर्षित होतो. म्हणून आपले गुरुदेव म्हणतात की उत्तम आत्मे हे वेटिंग मध्ये आहेत. उत्तम आत्मे वारंवार मी म्हणतो याचा अर्थ उत्तम चेतनावाले, कारण अशुद्धी फक्त चेतनेत असते, आत्मा हा कायम शुद्ध आहे. तर जेव्हा ती त्या राणीने आणि उदाहरणार्थ व्यासाने जी केलेली काम प्रजननाची क्रिया होती, त्याच्यामध्ये दोघे आहेत, एकानंच नुसतं उत्तम भाव करून नाही चालेल. तर याचा अर्थ काय की असा उत्तम भाव जर केला तर उत्तम चेतना, आत्मा आकर्षित होऊ शकतो. तर असं करता जर नाही आलं तर बहुतांशी वेळेला दोन शरीर, प्राणी एकमेकाच्या अंगावरती उड्या मारल्यासारखे जर येत असतील आणि त्यावेळी तयार होणारं जर एकूण वातावरण दैवी क्रियेमध्ये येत नसेल, तर एक अशुद्ध कंपन किंवा एक स्थूल कंपन, स्थूल अवस्था, स्थूल आत्म्या